शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली। अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये दिलेल्या क्लीन चिटला नव्यानं आव्हान देण्यात आलं। अजित पवारांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखाने कोर्टात गेले। मुंबई सत्र न्यायालयामध्ये निषेध याचिका या 7ही कारखान्यांनी आता सादर केली। याचिकेवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता कोर्ट या सुनावणीच्या दरम्यान काय निर्णय देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। जरंडेश्वर साखर कारखाना, जय अंबिका साखर कारखाना, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शनी, पद्मश्री, विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत 7 स्वतंत्र निषेधाच्या याचिका दाखल केल्या। दरम्यान या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांची एक अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांची प्रतिक्रिया ऐकूयात। शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे। अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा। लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।